नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुमच्या CTET फॉर्म भरताना काही चुका झाल्या असतील, नावामध्ये काही गोंधळ असतील तर ते दुरुस्त करता येते। प्रमाणपत्रावरील नावात चूक झाली आहे तर तुम्ही घाबरू नका। ही एक सामान्य आणि तांत्रिक चूक आहे, ती व्यवस्थितपणे आपल्याला ऑफिशियली दुरुस्त करून घेता येते। तर प्रोसिजर काय, ऑनलाईन पोर्टलवर वेळ वाया घालवू नका। सरळ एकमेव अधिकृत मार्ग आपण पोस्टाने सरळ CBSEला अर्ज करणे आणि व्यवस्थित आपली चूक त्यांना सांगणे आणि व्यवस्थित ते करेक्शन करून घेणे। तर यासाठी आपल्याला काय गोष्टी लागतात ते आपण बघूया। दुरुस्तीचा मास्टर प्लॅन बघा मित्रांनो, 4 सोप्या पायऱ्या आहेत। सर्वप्रथम अर्ज लिहिणे, त्यामध्ये आपलं काय चूक झाली आहे, कशी चूक झाली, कोणते नाव बदलायचे आहे, ह्या सगळ्या गोष्टी। त्यानंतर तपशील भरणे, कागदपत्र जोडणे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहे ती तुम्हाला सांगणार आहे। आणि शेवटी स्पीड पोस्ट। या क्रमानेच ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे। तर तुमचं काय चुकीचं झालेलं आहे नावामध्ये, जन्मतारीखमध्ये, कास्टमध्ये, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो बघा, इथे काय करायचं आपल्याला अर्जाचा विषय स्पष्ट लिहायचा आहे। CTET प्रमाणपत्रावरील नावात दुरुस्ती करण्याबाबत किंवा कोणत्या गोष्टीमध्ये दुरुस्ती करायची आहे ते। त्यानंतर तुमचे रोल नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर ठळक अक्षरात लिहायचे आहे। त्यानंतर जुने चुकीचे नाव आणि नवीन अचूक नाव स्पष्टपणे सांगायचे आहे। त्यानंतर बघा, डॉक्युमेंट काय लागणार आहे तुम्हाला, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन, असे 2 कोणते तरी आधार कार्ड, व्हॅलिड ID तुम्हाला लागणार आहे ज्यामध्ये तुमचा फोटो आहे। त्यानंतर CTET ॲडमिट कार्ड, तुम्ही दिलेली परीक्षा, त्यानंतर डिजिलॉकरचं सर्टिफिकेट किंवा आणि 10वी 12वीची मार्कशीट, त्यावरून तुमचं नाव काय आहे ते योग्य समजणार आहे। सर्व कागदावर तुमची स्वतःची सही करून आवश्यक आहे। तर योग्य पत्त्यावर पोस्ट पाठवणे, हा पत्ता आहे। तरी माझ्या या पत्त्याला व्हॅलिड न मानता माझं म्हणणं असं आहे की CBSEच्या ऑफिशियल मेलला तुम्ही नाही का एक ईमेल करा आणि काय प्रोसिजर आहे ते विचारून काय ॲड्रेस ऑफिशियल आहे ते बघावे आणि त्याच्यावर तुम्ही स्पीड पोस्ट करावे। आणि मित्रांनो, फक्त स्पीड पोस्ट वापरा, स्थानिक पोस्ट ऑफिसवर स्पीड पोस्ट करा आणि या ॲड्रेसवर पाठवा। ॲड्रेस एक वेळा कन्फर्म करून घ्या CBSEला मेल करून। त्यानंतर इथे बघा, तुमचा अर्ज बाद होऊ नये यासाठी 3 चुका टाळा मित्रांनो। अपूर्ण कागदपत्रे जोडणे टाळा, अर्जासोबत पुरावे नसणे हे टाळा, सर्व कागदपत्र व्यवस्थितपणे आपली सही करून द्या, अचूक रोल नंबर टाका, अचूक ॲप्लिकेशन नंबर टाका। निकाल लागल्यानंतर लवकरात लवकर अर्ज करा। इथे बघा, अर्ज रोल नंबर अचूक, आधार कार्ड, ॲडमिट कार्ड, मार्कशीट सेल्फ अटेस्टेड, स्पीड पोस्ट CBSE दिल्लीला आणि डिजिलॉकरवर अपडेट। मित्रांनो, व्यवस्थितपणे आपलं करेक्शन होऊन जाणार आहे। काही अडचण येत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। स्पीड पोस्ट पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ, प्रक्रियेला किती वेळ लागतो ते बघूया। अधिकाऱ्यांकडून कागदपत्राची पडताळणी केली जाते, त्यानंतर नवीन प्रमाणपत्र सिस्टीममध्ये अपडेट केली जाते। या संपूर्ण प्रक्रियेला काही आठवडे लागू शकतात, त्यामुळे आपल्याला संयम ठेवायचे आहे आणि आपली करेक्शन दुरुस्त होऊन जाणार आहे, त्यामध्ये काही शंका नाही। त्यानंतर नवीन प्रमाणपत्र कसे मिळेल, CBSEकडून दुरुस्ती झाल्यानंतर तुमचे नवीन प्रमाणपत्र थेट डिजिलॉकर ॲपवर अपडेट केले जाते। तुम्हाला नवीन फिजिकल कॉपीची वाट पाहण्याची गरज नाही। आजच तुमचे कागदपत्रे गोळा करा आणि प्रक्रिया सुरू करा, तुमचा प्रश्न नक्की सुटेल आणि आपलं दुरुस्ती बरोबर होईल। आणि आपल्या काय चुका झालेल्या आहेत फॉर्म भरताना ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती उपयोगाची ठरली का ते नक्की सांगा मित्रांनो। थँक्यू सो मच।